दीपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या 210 मेगावॅट प्रकल्पाच्या गेट समोर निळे निशाण कामगार संघाच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण सोमवारी 6व्या दिवशी सुरूच राहिले। एसपी एंटरप्राइजेस कंपनीतील कामगारांना पुन्हा सेवेत घेणे, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या प्रमुख मागण्यांवर अद्यापही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत। उपोषणाचा 6वा दिवस उजाडून देखील संबंधित प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडून ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान तालुका पोलीस निरीक्षकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन करत दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। मात्र यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर दबावाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे। उपोषण मागे न घेतल्यास कारवाईचा इशारा देत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। अशा प्रकारच्या दबावाला बळी न पडता मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। या आरोपावर पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। पोलीस प्रशासनाचा विषय तर पोलीस प्रशासनाने आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलेलं आहे, परंतु आज पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे आले। त्यांनी पॉवर प्लांटमध्ये गेले, तिथे शक्तीगडला जाऊन मुख्य अभियंता यांच्यासोबत काय चर्चा केली ते काही आम्हाला माहित नाही। ठेकेदारांशी केली का मुख्य अभियंत्यांशी केली तेही आम्हाला माहित नाही। परंतु तिथून आल्यानंतर त्यांची भाषा मला एकेरी वाटली की बा आम्ही आंदोलन उठू शकतो, असं करू शकतो, तसं करू शकतो। तर मला गायकवाड साहेबांना एक म्हणायचं आहे की साहेब, कलमा तुम्हाला माहित आहे, कायदेशीर कारवाई तुम्ही करू शकतात। आता कायदेशीर कारवाई तुम्ही त्या लोकांवर केली पाहिजे ज्या लोकांनी या कामगारांच्या हक्काचं वेतन हे हडप करून घेतलेलं आहे। यांना यांचा अधिकार मिळू दिलेला नाहीये। बँक मॅनेजर, बँक व्यवस्थापन जे आहे त्यांच्याशी संगनमत करून तिथं जो घोटाळा केलेला आहे त्यांच्या विरुद्ध तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। जे मुख्य अभियंता या कामगारांना वेठीस धरतात, जे आज या अशा परिस्थितीत बसलेले, इथं पडलेले, काही लोकांची प्रकृती खालावलेली आहे, त्या मुख्य अभियंत्यांवर कारवाई केली पाहिजे, कारण की ते कायद्याचं उल्लंघन करताय, शासनाच्या नियमांची पायमल्ली करताय, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि राहिला आमदारांचा विषय, तर मला आतापर्यंत ही आश्चर्य वाटतं या गोष्टींचं की गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे। अनेक वेळेस आमच्या तालुका अध्यक्षांनी, जे स्थानिक आमदार आहेत, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना संपर्कही केला। संपर्क केल्यानंतर ते म्हणतात की मी काही करू नाही शकत। इथं त्यांच्या नावाने ठेकेदार कामगारांना धमक्या देतो, गुंडांना कामगारांच्या घरी पाठवतो, घरातल्या महिलांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या आईला कामगारांच्या जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जातात। तरी संजय सावकारे म्हणतात की याच्याशी माझा काही संबंध नाही। आता आमचे तालुका अध्यक्ष म्हणतात भाऊ हा अधिवेशनात तुम्ही प्रश्न मांडा, ते म्हटले मी प्रश्न मांडू शकत नाही। आता त्यांना लोकांनी निवडून का दिलं की यांचे प्रश्न तुम्ही उपस्थित केले पाहिजे। जे प्रशासन आहे, जे सरकारी नोकर आहे, त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे, याच्याकरता या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं। आणि संजय सावकारे जर अशी भाषा वापरत असतील किंवा मी तुमचे प्रश्न मांडू नाही शकत, तर त्यांनी आम्हाला सांगायचं की या कामगारांचे प्रश्न, जे हक्काचे प्रश्न, हे जे बेरोजगार झालेले, आज शासन लोकांना रोजगार द्यायचा प्रयत्न करत आहे आणि दीपनगर प्रशासन आणि ठेकेदार परप्रांतीयांना या स्थानिक लोकांच्या जागेवर काम देतं आणि स्थानिक लोकांना बेरोजगार करतंय। तर हे प्रश्न आमचे मांडेल कोण, हे संजय सावकारेंनी सांगायचं। संजय सावकारेंशी मी स्वतः बोललो, मलाही संजय सावकारेंनी 2 वेळेस निरोप पाठवलेला आहे की हे आंदोलन तुम्ही मागे घ्यायला, म्हणजे त्यांचा कुठेतरी या गोष्टींशी संबंध आहे। परंतु ते पडद्याच्या मागे राहून हे म्हणतात की माझा या गोष्टींचा संबंध नाही। मग हे उपोषण सोडवायसाठी, आंदोलन मागे घ्यायसाठी त्यांनी निरोप पाठवायची गरज काय? या अनेक प्रश्न उपस्थित होतात। कुठेतरी पाणी मुरतंय आणि या कामगारांना वेठीस धरलं जातंय, हे सर्वांच्या लक्षात येत आहे। आज सत्ता आणि संपत्तीच्या विरुद्ध या कामगारांचा संघर्ष, या कामगारांनी आवाज उठवलेला आहे। यांचा आवाज दाबण्याकरता अनेक राजकीय लोक, जे धनदांडगे, धनाढ्य लोक, हे लोक प्रयत्न करत आहेत। परंतु आमच्याजवळ जरी सत्ता संपत्ती नसली, परंतु आमच्याजवळ लोकशाही आहे, कायदा आहे, संविधान आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले कामगारांचे कायदे हे सुद्धा आमच्याजवळ आहेत. म्हणून त्या मार्गाने आम्ही आंदोलन करू. आमच्याकडनं कुठलंही कायदा आणि सुव्यवस्था ही खंडित होणार नाही, ही नेहमी अबाधितच राहील. आम्ही पोलीस प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना हीच विनंती करतो की आपण या सर्व विषयांची गांभीर्याने सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या दीपनगर प्रशासनामध्ये वाटेल तेवढा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि ठेकेदार हे मनमानी करून कामगारांचं आर्थिक आणि मानसिक शोषण करीत आहे.